लास्ट लेक्चर मध्ये आपण नॉट ओनली बट ऑल्सो हा टॉपिक स्टार्ट केला होता आणि आय थिंक काहीतरी 4-5 एक्झाम्पल्स आपण लर्न केले होते. आता पुढचे एक्झाम्पल्स आपण बघू, पण त्याच्या आधी आपण एक रूल जो आहे तो रूल आपण बघू की रूल काय आहे. नॉट ओनली बट ऑल्सो किंवा ॲज वेल एज जेव्हा आपण यूज करतो सेंटेन्समध्ये, तर ते यूज करताना जर अनकॉमन पार्ट असेल, आता कॉमन पार्ट आणि अनकॉमन पार्ट, म्हणजे कॉमन पार्ट आपण एकदाच घेतो, अनकॉमन पार्ट आपण जेवढ्या वेळा तो आला तेवढ्या वेळा तोला जॉईन करतो. ओके, आता फॉर एक्झाम्पल ब्युटिफुल अँड हॅपी. मग ब्युटिफुल अँड हॅपी, ब्युटिफुल वेगळं आहे, हॅपी वेगळं आहे, त्याच्यामुळे ब्युटिफुल अँड अनहॅपी हे अनकॉमन पार्ट आहे. मग अशा अनकॉमन पार्टला जर जोडून एखादं आर्टिकल आलं असेल, मी तुम्हाला लिहून टाकतो इथे, अनकॉमन पार्ट सेंटेन्स मध्ये अनकॉमन पार्टला जोडून एखादं आर्टिकल आलं असेल. आर्टिकल म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आर्टिकल ए अँड द, माहिती आहे ना, हा ए अँड द यापैकी कुठलं आर्टिकल आलं असेल किंवा प्रेपोजिशन आलं असेल. काय आलं असेल? प्रेपोजिशन. प्रेपोजिशन कुठलं आहे माहिती ना, इन, ऑन, ॲट, बट, फॉर, ओके, बिटवीन, फ्रॉम, यासारखे जर प्रेपोजिशन आलं असेल किंवा एखादं प्रेपोजिशनल फ्रेज आलं असेल, प्रेपोजिशनल फ्रेज. आता प्रेपोजिशनल फ्रेज म्हणजे काय? तर प्रेपोजिशनल फ्रेज म्हणजे जसं आता हॅपी फॉर, ओके, इन्क्वायरी अबाउट, असं जर त्या फ्रेजला त्या प्रेपोजिशनला जोडून, प्रेपोजिशन कोणती आहे? इन, ऑन, ॲट, फॉर, ऑफ, ओके, याला जोडून जेव्हा एखादा शब्द येतो तेव्हा तो प्रेपोजिशनल फ्रेज होतो. ओके, मग असा एखादा प्रेपोजिशनल फ्रेज आला असेल तर त्यांचा वापर दोनदा करायचा. दोनदा करायचा म्हणजे काय करायचा की पहिल्या कॉमन पार्ट मध्ये आला असेल त्याच्याबरोबर पण वापर करायचा आणि दुसऱ्या कॉमन पार्ट मध्ये आला असेल त्याच्याबरोबर सुद्धा वापर करायचा. तर त्याचं एक्झाम्पल आपण बघू. फर्स्ट एक्झाम्पल, द मॉर्निंग coffee. The morning coffee acts on kidneys. The morning coffee acts on kidneys, on the kidneys असं म्हटलं तरी चालेल इकडे, on the kidneys and helps the body to get rid of waste products, to get rid of waste products. बघा आता ह्याच्यामध्ये अनकॉमन पार्ट कुठला आहे? अनकॉमन पार्ट कुठला आहे? acts on the kidneys, हा पहिला अनकॉमन पार्ट आहे. helps the body to get rid of waste products, हा दुसरा पार्ट आहे. ओके, आता याच्यामध्ये आर्टिकल आलेलं आहे की प्रेपोजिशन, तर याच्यामध्ये प्रेपोजिशन आलेलं आहे आणि प्रेपोजिशनल फ्रेज आलाय. बघा हे ऑन जे आहे ते प्रेपोजिशन आहे आणि टू गेट रीड ऑफ हे प्रेपोजिशनल फ्रेज आहे. फ्रेज म्हणजे शब्द समूह, एकापेक्षा जास्त शब्द जेव्हा एखाद्या प्रेपोजिशन बरोबर येतात. ऑफ हे प्रेपोजिशन आहे, तसं इथं ऑन हे प्रेपोजिशन आहे, त्याच्या बरोबर जेव्हा एकापेक्षा जास्त शब्द येतील तेव्हा तो फ्रेज बनतो. हा फ्रेज आहे आणि हा प्रेपोजिशन आहे. ओके, आता ह्या सेंटेन्स मध्ये आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचं आहे. तर पहिल्यांदा आता आपण नॉट ओनली लिहू. यातला अनकॉमन पार्ट कुठला आहे? ऍक्ट्स ऑन किडनीज अँड हेल्प्स द बॉडी गेट रीड ऑफ वेस्ट प्रोडक्ट्स. द मॉर्निंग कॉफी हा कॉमन पार्ट आहे, तो सब्जेक्ट आहे सेंटेन्सचा. मग त्याच्याने आपण सुरू करणार द मॉर्निंग कॉफी, द मॉर्निंग कॉफी. आता ऍक्टच्या आधी नॉट ओनली घ्यायचं, नॉट ओनली. ओके, मॉर्निंग कॉफी नॉट ओनली acts
on the kidneys, not only acts on the kidneys, but also and काढून टाकलं and च्या जागी आपण काय वापरलं but also helps the body to get rid of waste products, बघा याच्यामध्ये अनकॉमन पार्ट ऍक्ट्स ऑन द बॉडी पहिला, हेल्प्स द बॉडी टू गेट रीड ऑफ वेस्ट प्रोडक्ट्स, हे दोन्ही अँड ने इकडे जॉइन केले होते, ते आपण नॉट ओनली बट ऑल्सो ने काय केलंय, जॉइन केलंय, नॉट ओनली इकडे यूज केलंय, अँड काढून टाकला आणि तिकडे बट ऑल्सो यूज केला. तर असं प्रेपोजिशन आलं असेल तर ते परत वापरलं, म्हणजे ऑन इथे वापरलेलं आहे परत आपण घेतलंय, किंवा टू गेट रीड ऑफ हे जे प्रेपोजिशनल फ्रेज आहे ते सुद्धा आपण परत यूज केलंय. आता याच्यामध्ये ॲज वेल ॲज वापरायचं असेल तर ॲज वेल ॲज कसं वापरणार, द मॉर्निंग कॉफी ॲज इट इज लिहा, द मॉर्निंग कॉफी. आता इथे ॲज वेल ॲज कडे वापरायचं, जिकडे अँड आहे तिकडे अँड म्हणजेच ॲज वेल ॲज म्हणजेच अँड, तर जिकडे अँड ने जॉइन केलंय acts on the kidneys as well as, इकडे आपण as well as ने जॉइन करणार, as well as helps the body to get rid of waste products, ओके. इथे आपण काय यूज केलंय, as well as यूज केलेला आहे. ओके, अशा प्रकारे नॉट ओनली बट ऑल्सो आणि as well as यूज करायचं. ओके, then आपण पुढचा एक्झाम्पल घेऊ. मला वाटतं हे एक्झाम्पल तुम्हाला समजलं असेल, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ओके, याच्यामध्ये आपण आर्टिकल आणि प्रेपोजिशन दोन्ही यूज केलेला आहे. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल, आपला जो स्पेस आहे तो स्पेस लिमिटेड असल्यामुळे आपल्याला एक एक्झाम्पलचे दोन आन्सर जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपल्याला काय करावं लागतो, बोर्ड रफ करावा लागतो आणि सेकंड एक्झाम्पल लिहावं लागतं. सेकंड एक्झाम्पल, इट प्रोटेक्ट्स antibodies and regulates the temperature. आता याच्यामध्ये काय रिपीट झालंय बघा, तुम्हाला बघितल्यावर लक्षात येईल. इट प्रोटेक्ट्स अँटीबॉडीज अँड रेग्युलेट्स द टेम्परेचर. याच्यामध्ये द आलं इकडे, द हे काय आहे, द आर्टिकल आहे. ओके, आणि ते आर्टिकल आपल्याला काय करायचं आहे, रिपीट करायचं आहे. याच्यामध्ये आधी आपण नॉट ओनली बट ऑल्सो चा वापर करू. आणि याच्यामध्ये अनकॉमन पार्ट कुठला आहे बघा, अनकॉमन पार्ट कुठला आहे, प्रोटेक्ट्स अँटीबॉडीज पहिला अनकॉमन पार्ट, रेग्युलेट्स द टेम्परेचर दुसरा अनकॉमन पार्ट, हे आपल्याला जॉइन करायचं. ओके, तर इट आधी नॉट ओनली घ्यायचं, इट नॉट ओनली प्रोटेक्ट्स antibodies, but also, आता सपोज जर इथे द असेल, द अँटीबॉडीज, ओके, तर इथे द ॲज इट इज घ्यायचं, इथे दिलेलं नाही म्हणजे प्रिंटिंग मिस्टेक असेल. इट नॉट ओनली प्रोटेक्ट्स द अँटीबॉडीज बट ऑल्सो द टेम्परेचर. ओके, म्हणजे दोन वेळा जरी द आलं तरी ते परत रिपीट करायला हरकत नाही का, द अँटीबॉडीज वेगळं आहे आणि द टेम्परेचर डिफरंट आहे. दोन्ही डिफरंट आहे, दोन्ही अनकॉमन पार्ट आहे, दोन्ही वर्ड्स वेगळे आहेत. त्यामुळे जर तिथे आर्टिकल
आला असेल तर तो आर्टिकल रिपीट करायचा त्या नाउन बरोबर. कारण का अँटीबॉडीज हे पण एक नाउन आहे आणि टेम्परेचर हे पण एक नाउन आहे. नाउन म्हणजे नाम. करेक्ट. आता बट आपलं ॲज वेल ॲज घ्यायचं आहे. ओके. इट प्रोटेक्ट्स सपोज असेल द अँटीबॉडीज. इट प्रोटेक्ट्स the antibodies as well as the temperature. ओके. म्हणजे आर्टिकल आला असेल किंवा प्रेपोजिशन आलं असेल तर ते आपण काय करतो, रिपीट करतो. एक एक्झाम्पल आणखीन बघू आपण याच्यामध्ये. थर्ड एक्झाम्पल. इट वॉज her duty. It was her duty to receive the patients. To receive the patients. To receive the patients and send them to the doctor. And send them to the doctor. Okay. It was her duty to receive the patients and send them to the doctor. Uncommon part कुठला आहे बघा. Uncommon part. To receive the patients हा पहिला uncommon part आहे and send them to the doctor हा दुसरा uncommon part आहे. बरोबर आहे. नीट बघा. It was her duty टू रिसीव द पेशंट. बघा अँड ने कोणाला जॉइन केले, अँड ने या दोन अनकॉमन पार्टला जॉइन केले. टू रिसीव द पेशंट्स अँड सेंड देम टू द डॉक्टर. मग याचा आता आपल्याला आधी नॉट ओनली बट ऑल्सो चा वापर करायचा आहे. नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये आता आपण इथे लिहिणार इट वॉज नॉट ओनली her duty. Sorry, it was her duty असे ना, पण हा कॉमन पार्ट आहे. इट वॉज हर ड्युटी नॉट ओनली इथे नॉट ओनली टू रिसीव द पेशंट्स आणि but also send them to the doctor. ओके. तर अशा प्रकारे नॉट ओनली बट ऑल्सो हे आपण आता बघा. टू रिसीव द पेशंट्स अँड सेंड देम टू द डॉक्टर. टू रिसीव. ओके. इन्फिनिटिव्ह आला. याच्या आधी इन्फिनिटिव्ह आला तर याच्या आधी इन्फिनिटिव्ह आपल्याला घ्यावा लागतो किंवा आपण नाही घेतला तरी चालतो. कारण का सेंटेन्स मध्ये आपल्याला रिपीट केलेलं नाही. त्यामुळे टू सेंड देम, टू रिसीव अँड टू सेंड हे दोन्ही मॅच होऊ शकतात. त्याच्यामुळे परत टू लिहायची गरज नाही. ओके. त्याच्यामध्ये आता ॲज वेल ॲज चा वापर करायचा आहे. ॲज वेल ॲज. इट वॉज हर ड्युटी to receive the patients and करून टाका तिकडे as well as that, as well as send them to the doctor. ओके. तर हे अशा प्रकारे as well as आणि नॉट ओनली बट ऑल्सो दोन्ही आपण बघितलं. ओके. त्याच्यानंतर एक लास्ट एक्झाम्पल आपण घेऊ. लास्ट एक्झाम्पल. याच्यानंतर मग नॉट ओनली बट ऑल्सो आणि as well as हा टॉपिक इकडे कंप्लीट होईल. तर लास्ट एक्झाम्पल बघू आपण आणि थांबू.
you can send formatted documents and video files by email. ओके, याच्यामध्ये आता नॉट ओनली बटचा यूज करायचा आहे. आता ह्या सेंटेन्स मध्ये बघा की बाय ईमेल हा पण कॉमन पार्ट आहे, फक्त अनकॉमन पार्ट कुठला आहे? फॉर्मॅटेड डॉक्युमेंट्स अँड व्हिडिओ फाइल्स. मग सुरुवात करताना यू कॅन नॉट ओनली इकडे येणार, नॉट ओनली सेंड, यू कॅन नॉट ओनली सेंड, किंवा तुम्ही यू कॅन नॉट ओनली सेंडच्या नंतर घेतलं तरी चालेल, ते जास्त मिनिंगफुल होईल. कारण कॅन नॉट म्हणजे की तिकडे निगेटिव्ह मिनिंग येणार. यू कॅन सेंड असं घ्या आणि मग नॉट ओनली फॉर्मॅटेड documents but also video files by email. ओके, आणि as well as मध्ये तर काय तुम्हाला माहितीच आहे की इथे as well as वापरायचं आहे, and च्या जागी लिहिण्याची गरज नाही, फक्त मी सांगतो you can send formatted documents as well as video files by email. ओके, तर अशा प्रकारे आज हा आपण टॉपिक इकडे कंप्लीट केला आहे. नॉट ओनली बट ऑल्सो आणि as well as हे दोन्ही जे ग्रामरचे टॉपिक आहेत, ते दोन्ही ग्रामरचे टॉपिक सेंटेन्स मध्ये कसे यूज करायचे हे दोन पॉइंट्स आपण बघितलेले आहेत. पुढचा भाग आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघूया. थँक्यू.